बॉलिवूडमध्ये बॉम्बे टॉकीज नंतर मराठीत येतोय बायोस्कोप आणि अर्थात 4 डायरेक्टर्स 4 स्टोरीज। परंतु ह्या चित्रपटाची खासियत असणार आहे ह्या स्टोरीज कवितांवर आधारित असणार आहे। तर या 4 कथांपैकी एक कथा आणि त्याची टीम सध्या आपल्यासोबत आहे। बैल या चित्रपटाची टीम आपल्यासोबत आहे। हा चित्रपट एक वेगळा विषय आहे की एक प्रेमाचं एक वेगळं नातं दाखवलं आहे तुझं आणि बैलाचं असं म्हटलं जातं। काय सांगशील एकंदर? मुळात बायोस्कोप हा नावाचा चित्रपट आणि या चित्रपटातली बैल नावाची कथा, ही कथा ज्यांच्या कवितेवरनं आम्ही चित्ररूपात तुमच्यासमोर मांडलेत ते कवी यशवंत लोकनाथसुद्धा आपल्याबरोबर आहेत। मुळात जेव्हा कविता वाचली तेव्हा 4 ओळींची कविता आणि त्या 4 ओळींच्या कवितेमध्ये इतकं काही सामावलेलं आहे, लक्षात आलं की ते मांडण्यासाठी हा 30 मिनिटाचा कालावधी खूप कमी आहे। पण या 30 मिनिटाच्या कालावधीमध्ये 2.5 तासात जे आपल्याला मांडायचं आहे ते मांडणंसुद्धा तेवढंच कठीण होतं, जे गिरीश मोहितेने केलं आहे। बैल म्हणलं की आपल्याला रस्त्यावर चालत जाणारा एक बैल किंवा शेतकऱ्याचं साधन असलेलं बैल एवढंच आपल्याला माहिती असतं। पण त्या बैलामुळे तो शेतकरी आणि त्या शेतकऱ्यामुळे आपण शहरात राहणारी माणसं किती सुखवस्तू कुटुंब म्हणून जगत असतो हे खूप विचार केल्यानंतर लक्षात येतं। म्हणजे जेव्हा आपण एखाद्या मॉलमध्ये किंवा एखाद्या दुकानात जातो आणि एखादा 2-4 हजाराचा शर्ट घेतो आपण तो सहज घेतो क्रेडिट कार्ड स्वॅप वगैरे करून, पण त्या 4 हजाराच्या शर्टच्या मागे त्या शेतकऱ्याचे किती कष्ट लपलेले आहेत हे आपल्या लक्षात येत नाही। आणि त्या जो शेतकरी आहे ज्याचे कष्ट लपलेले आहेत त्या शेतकऱ्याची आज काय अवस्था आहे ती या बैलमधनं तुमच्यासमोर आम्ही मांडलेली आहे। आणि मला असं वाटतं की हा बैल हा चित्रपट जेव्हा लोक बघतील तेव्हा त्यांना खरंच शेतकऱ्याविषयी जरी फार आत्मीयता नाही वाटली तरी चालेल, पण त्या बैलाविषयी नक्कीच आत्मीयता वाटेल। सर, कविता आणि कथा यांची सांगड कशी घातली गेली या चित्रपटात? नाही, ते एक ॲक्च्युली काय आहे की जेव्हा कविता स्फुरते आपल्याला तेव्हा ॲक्च्युली त्याच्यामागे एक कथाच असते। तर ते त्याच्यात असं काही फार हे नाही आहे, कारण ॲक्च्युली ते कथाच असते। मग आम्ही त्याच्यात कविता हे करतो, म्हणजे ती पहिले डोक्यात जी येते ती कथा होऊनच येते, नंतर त्याची कविता होऊन जाते। स्मिता, तुझा रोल आहे ह्या चित्रपटात। असं दिसतंय की तू खूप भांडतेस आपल्या नवऱ्याशी, तर एकंदरीत ते काय आहे? मी सतत भांडते, हो मी खूप भांडते, पण ते फार परिस्थितीजन्य आहे। शेतकऱ्याच्या बायकोचं आयुष्य जे अत्यंत काय म्हणतात ते, जसे सिनेमामध्ये कलाकार असतात आणि बॅक आर्टिस्ट जे असतात आपले बॅकस्टेजला काम करणारे असतात, तशी शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये जेव्हा इतर लोक बघत असताना शेतकरी हा हिरो असतो आणि हे सगळे बॅकस्टेजला त्याच्या मागे असतात, कारण त्याच्याबरोबर या सगळ्यांची वाताहत होत असते। आणि अशा वेळेला ही जी शेतकऱ्याची बायको ही अत्यंत प्रॅक्टिकल स्टँड घेणारी ती बाई आहे, जी ह्या सगळ्या परिस्थितीला वेगळ्या पद्धतीने झटू पाहते। पण तिचं जे झटणं आहे ते जर टॉप अँगलने आपण बघायला गेलात तर ते कुठेतरी बाउंड्री लाईन क्रॉस करून गेलेलं आहे आणि तिच्या त्या वेगळ्या प्रयत्नांचे खूप वेगळे परिणाम होतात ॲक्च्युली। पण मला ते कॅरेक्टर परफॉर्म करत असताना मला ती बाउंड्री लाईन खूप सांभाळायची होती की ते क्रॉस नाही झालं पाहिजे, मी ते कन्व्हिक्शन असलं पाहिजे माझ्या मागे, मी हा स्टँड का घेते याचं लॉजिक माझ्या मागे परफॉर्मन्स करत असताना 2 सीनच्या मध्ये काहीतरी दाखवत असताना मला ते खूप काय म्हणतात ते, मला ते भान खूप राखायचं होतं। आणि मला असं वाटतं की अभयचं आणि गिरीशचं याच्यामागे खूप मोठं क्रेडिट आहे की ती कॅरेक्टरसुद्धा तुम्हाला की ती असं का वागली याची खूप कन्व्हिन्सिंग कारणं तुम्हाला सिनेमामध्ये मिळतात। मी यशवंत सरांचं खरंच फार मनापासून आभार मानेन, कारण कविता हा माझा अत्यंत आवडता विषय आहे। MA ला मी मराठीमधनं स्पेशलायझेशन केल्यामुळे मराठीमध्ये कविता संग्रह हा जो अत्यंत महत्त्वाचा भाग असायचा, कारण कविता ही खूप अवघड असते। कारण जशी एक खूप मोठी कथा असते त्याला एक स्पॅन असतो, त्याला एक स्पेस दिलेली असते त्याची, पण कवितेला खूप कमी स्पेस दिलेली असते आणि त्याच्यामध्ये अत्यंत आतला कंटेंट तुम्हाला अत्यंत त्या 4 ओळीत बसवायचा असतो। त्यामुळे हा खूप मोठा डिफिकल्ट टास्क आहे। तर अशी कविता सुचून मग ती उलटी प्रोसेस झाली की मग त्या कवीच्या आतमध्ये काय होतं, मग त्याने कथा काय ही बघितली असेल, त्याच्या आतमध्ये ही कथा काय, हा उलटा प्रवास होता नेमका, जो त्यांना माहीत नव्हता पण आम्हाला माहीत नव्हता। पण त्यांच्या या कवितेमध्ये ते जे बैल नावाचं पात्र आहे, ते बैल नावाचं पात्र हा शेतकऱ्याच्या असलेल्या त्या बैलाशी असलेला अटॅचमेंट आणि बैलाचं म्हणतात ना, माणसाच्या आयुष्यातला प्रवास असतो 18 वर्षापर्यंत वेगळा असतो, पण 18 ते 35 हा बैलाचं आयुष्य म्हटलं जातं।
की तुम्हाला कष्ट करण्याचं आयुष्य आणलं, त्याचं प्रतिनिधित्व करणारा तो बैल आहे. आणि मग त्या बैलाबरोबर येणारी आमची ही सगळी पात्र आणि त्यातनं दाखवलं जाणारं एक ग्रामीण अर्थार्जनासाठी झटत असलेलं एक वेगळं समाज जीवन, ही खूप छान तुम्हाला एक चित्रच तुम्हाला बघायला मिळणार. मंगेश, कंटेंट हा मराठी चित्रपटाचा नेहमीच एक्स फॅक्टर राहिलेला आहे की नेहमी मराठी चित्रपटांमध्ये कथा आहे आणि आता त्या पलीकडे जाऊन बायोस्कोप येतोय, तर ही एक वन स्टेप अहेड आहे. तर त्याच्यासाठी काय प्रिपेरेशन आहे? नाही, आता तू बघितलंस ना, तुझ्या एक गोष्ट लक्षात आली असेल की जसा टीपी लोकांना आवडतो तसाच फॅन्ड्री पण लोकांना आवडतो. म्हणजे प्रेक्षकांची रुचीसुद्धा आता मराठी चित्रपट बदलू पाहतोय. म्हणजे आधी कसं होतं की मराठी चित्रपटांकडे आधी लोक वळायचेच नाहीत आणि वळले तरी खूप लोकांनी सांगितल्यानंतर तो सिनेमा बघायला जायचा. पण आता तसं नाही. आता लोक म्हणतात की आम्हाला बघू द्या आणि मग ठरवू द्या. आणि मला असं वाटतं की मराठी चित्रपटाच्या दृष्टीने खूप महत्त्वाची गोष्ट आहे. त्यात बायोस्कोपनी हे महत्त्वाचं पाऊल उचललं. हे का मला सांगावंसं वाटतं, कारण बायोस्कोपमध्ये 4ही स्टोरी ज्या आहेत वेगवेगळ्या जॉनरच्या आहेत. त्याच्यामध्ये प्रेम हा जर एक संबंध असला तरी त्या 4ही स्टोरी वेगवेगळ्या जॉनरच्या आहेत. त्याच्यामध्ये कुठे ती एंटरटेनिंग व्हॅल्यू नाही आहे जी आपण म्हणतो की मास आणि क्लास असे 2 ऑडियन्स आहेत मराठी चित्रपटांना, आपण असं म्हणत असतो. पण मला असं वाटतं की चांगला आणि वाईट हे 2च सिनेमे होतात. चांगला सिनेमा असेल तर मास क्लास हा कुठलाही विचार नसतो. वाईट सिनेमा असेल तर तिथे क्लासही नसतो आणि ते मासही नसतो. तर मला असं वाटतं की बायोस्कोप हा एक पुढचं पाऊलच ठरणार आहे आणि वेगवेगळे विषय हाताळण्यासाठी लोक आता डेअरिंग करायला लागतील. म्हणून मी सगळ्यात सुरुवातीला म्हणतो ना की गोल्डन ट्री एंटरटेनमेंटचे मी आभार मानतो की त्यांनी डेअरिंग केली. आणि मला असं वाटतं की मराठी सिनेमा आता 25 कोटी 40 कोटीपर्यंत पोहोचला आहे. हळूहळू हा 100 कोटीपर्यंत जाईल आणि 100 कोटीपर्यंत जसा सिनेमा जाईल तसं त्याची मेकिंग कॉस्टसुद्धा 50 कोटीपर्यंत सहज जायला पाहिजे. मी जसं मंगेश म्हणाला त्या सगळ्या गोष्टींमध्ये खूप तथ्य आहे. पण मराठी सिनेमा आणि मराठी रुची, प्रेक्षकांची रुची आहे, याच्यामध्ये खूप मधला काळ वगैरे मला असं वाटतं की जी दरी होती ती हळूहळू खूप कमी होत चालली आहे. आणि आत्ता दिस इज द करेक्ट टाईम की प्रेक्षकांना काय हवं आहे, आम्हाला काय द्यावंसं वाटतं आहे आणि आम्हाला काय द्यावंसं वाटतं आणि प्रेक्षकांकडनं ते कसं एक्सेप्ट केलं जात आहे, ह्यामधली दरी खूप कमी झाल्यासारखी वाटते. त्या सगळ्या रुची मिळत आहेत एकमेकांना आणि अशा पद्धतीचे प्रयोग आणि अशा पद्धतीच्या कुठल्याही पद्धतीच्या प्रकाराला प्रेक्षकांकडनं प्रतिसाद मिळतो आहे. आणि आता ते प्रेक्षकांनी डिसाईड करणं आहे. पूर्वी कोण डिसाईड करणार असा प्रश्न होता, पण आता प्रेक्षक डिसाईड करतात की हे चांगलं तर चांगलं आणि हे वाईट ते वाईट. आणि हे एका कलाकारासाठी म्हणजे मी स्वतःला खूप भाग्यवान समजते की अत्यंत छान प्रेक्षकांच्या त्या फळीमध्ये आणि अत्यंत चांगल्या पिरियडमध्ये मला असे वेगवेगळे एक्सपेरिमेंट करायला मिळत आहेत आणि वेगवेगळ्या एक्सपेरिमेंटचा भाग व्हायला मिळतं. सर, शेवटचा प्रश्न तुम्हाला की मंगेश, स्मिता, उदय, सागर आणि गिरीश सर्वांनी मिळून तुमच्या कवितेला किती चांगला न्याय दिला आहे? नाही, न्याय दिलाच आहे. आधी मुख्य म्हणजे की हा चित्रपट बघून जर एकाही शेतकऱ्याने आत्महत्या जर करण्याचं कॅन्सल केलं तर ते म्हणजे फार मोठी हे होईल. मला विश्वास आहे की आत्महत्या म्हणजे होणारच नाहीत यापुढे हा सिनेमा बघितल्यावर, असा मला पूर्ण विश्वास आहे. कारण जीवनाचा आपण सन्मान केला पाहिजे. अजून शेतकरी जीवनाचा सन्मान करतील. जर बैल करून राहिला, शेतमजूर आपला सन्मान करून राहिला तर ते होईल आणि या चित्रपटामुळे होईल असं बिलकुल मला म्हणजे विश्वासच आहे मला. आणि इतके चांगले लोक त्याच्यात काम करून आले तर तो टोटल इफेक्ट तो शेतकऱ्याच्या मेंदूपर्यंत जाईल इतकं. थँक्यू सो मच आणि ऑल द बेस्ट फॉर द मूवी. थँक्यू. कॅमेरामॅन पुनीत सोबत श्वेतांबरा सावंत, राष्ट्रीय मराठी.